नमस्कार सगळ्यांना, मी योगेश लोंढे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो पोल्ट्री व्यवसाय आणि मार्गदर्शनमध्ये. आज विषय काय आहे तर आपला पक्षी मागं बघू शकता बघा, दाखवू का? हा बघा आपला पक्षी. आता आपला पक्षी ना काय आलेलं आहे, आपला पक्षी थोडासा नॉर्मली व्हेरिएशन आहे, कारण यंग फ्लॉक आलेला आहे, त्यामुळे काही सगळा पक्षी एकसारखा नाही आहे. त्यामुळं आपण थोडंसं त्याला ब्रोटन आणि शार्कोफोरल हे मिक्स देणार आहोत. आता हे मी दाखवला, हे ते मिश्रण आहे शार्कोफोरल. थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून आपल्या सर्व ड्रिंकरला पुरेल, कारण आपण हे सगळं या ड्रिंकरला देणार आहोत. ड्रिंकरला हे जे काही ते ड्रिंकर आहेत ना, हे ड्रिंकरला टाकणार आहोत. आणि काय होतं, व्हेरिएशन थोडंसं करत पोहाची काही लुबिक पक्षी त्यांची भूक वाढते, भूकेची कॅपॅसिटी वाढते आणि वॉटर इंटेक पण वाढतो. त्याच्यामुळं काय होतं, पक्षी थोडासा स्ट्रॉंगनेस येतो आणि पक्षी या पक्ष्यांच्या लेवलला यायचा प्रयत्न करतो. कारण यंग क्लॉक आहे, आपणही समजू शकतो. आता काय सध्या यंग क्लॉकचं सध्या सीझन चालू आहे, त्यामुळे आपण थोडीशी काळजी आपल्या पक्ष्यांची घेतली पाहिजे. आता पक्षी तसा गोल आहे, पण एखादा अर्धा आहे तर आपण कशाला त्याला वंचित सोडायचं. त्याच्यामुळं आपण हे सगळं काय केलेलं आहे. आणि तुम्हालाही जर असं तुमचा पक्षी थोडासा पुढं एक जर समजा 5-1 हजार पक्ष्यांमध्ये तर 100-200 पक्षी जर असं वाटत असेल का व्हेरिएशन आहे, तर तुम्ही हे ट्राय करू शकता. ह्याचं काही साईड इफेक्ट नाही, आपण करून दाखवतो आहे, त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ बनवता येईल. कारण आपलं तर लाईव्ह असते, जे काय बनवायचं ते तुम्हाला थेट दाखवायचं, त्याशिवाय आपण काही व्हिडिओ बनवत नाही. तर तुम्ही अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कसं आहे, आपल्या व्हिडिओनी जर तुमचं भलं होणार असेल तर आपली व्हिडिओ नक्की पहा ना. आता एवढंच सांगणं आहे, कारण मी काही चुकीच्या व्हिडिओ टाकत नाही. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओ नक्की आणि जरूर पहा. मी कोणतीच व्हिडिओ नाही की अशी बिना प्रूफची आणि बिना लाईव्हची दाखवलेली. जे करतो तेच दाखवतो. त्यामुळे तुम्ही मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.